नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। न तं कम्मं कतं साधुयं कत्वा अणुतप्पति यस्य असुमुखो रुदं विपाकं पति सेवति। बुद्ध, धम्म आणि संघ या जगातील सर्वश्रेष्ठ तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्रिवार अभिवादन। आपण रोजच्या दैनंदिनीमध्ये धम्मसंस्कारामध्ये तथागत सम्यक संबुद्धांचा महत्त्वपूर्ण असा सद्धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। आजच्या वर्षावासकालीन धम्मसंस्कारामध्ये धम्मपदातील 67 क्रमांकाची गाथा आपण बघणार आहोत आणि त्या गाथेसोबत असलेली सुंदर अशी एक कथासुद्धा आपण बघणार आहोत। प्रिय उपासक आणि उपासिकांनो, आजच्या गाथेच्या आधारे आणि आजच्या कथेच्या आधारे आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समजून येईल की माणसाने सुज्ञपणाने कर्म कसे करायला पाहिजेत आणि ते सुज्ञपणे केलेले कर्म आपल्याला कशा पद्धतीने फळ देतील हे माणसाला समजलं पाहिजे। दुसरं की सुज्ञपणाने न केलेले कर्म माणसाला कशा पद्धतीने अडचणीत आणतात। सुज्ञपणाने जर कर्म केले नाही तर राजा आपल्याला दंडही देऊ शकतो। सुज्ञपणाने कर्म केले नाही तर आपल्याला सुख मिळत नाही। सुज्ञपणाने जर कर्म आपण केले नाही तर आपल्याला शिक्षा होते। या संदर्भातलं अतिशय सुंदर असं बुद्ध वचन आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तथागत सम्यक संबुद्ध तेव्हा जेतवनामध्ये वास्तव्याला होते। श्रावस्तीमध्ये असलेल्या या जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्ध वास्तव्याला असताना एकदा पटशिष्य आनंदासोबत तथागत सम्यक संबुद्ध शेतांवरती फिरण्यासाठी गेले। शेतावरती असलेल्या एका शेतकऱ्याच्या मनाला त्यांनी जाणलं आणि त्याच शेतकऱ्याला उपदेश देऊन त्याचं मन धम्ममार्गावरती आणावं, त्यालाही धम्मातील महत्त्वपूर्ण अशा पदांचा लाभ व्हावा या उद्देशाने त्या शेतकऱ्याला उपदेश देण्यासाठी गेले असता तथागत सम्यक संबुद्ध सोबत भिक्खू आनंद एका शेतकऱ्याच्या बांधावरती गेले आणि त्या शेतामध्ये राबणाऱ्या त्या शेतकऱ्याने तथागतांना पाहिलं, आनंदाला पाहिलं। तो धावत पळत तथागतांकडे आला। त्याने तथागतांचं वंदन केलं आणि वंदन करून पुन्हा आपल्या कामाला लागला। बुद्धांची नजर एका धनाने भरलेल्या पिशवीकडे गेली। हिरे, माणिक, मोती काही असेल, सोनं, चांदी, नाणं, पैसा किंवा सुवर्णमुद्रा। तर अशा एका धनानं भरलेल्या पिशवीकडे तथागत सम्यक संबुद्धाची नजर गेली आणि भगवान बुद्ध आनंदाला म्हणतायत, आनंदा, तो बघ जहरीला साप तिथे पडलेला आहे। धनाची थैली आहे आणि बुद्धानं पाहिलं। बुद्ध आनंदाला म्हणतात की तो बघ जहरीला साप तिथे पडलेला आहे। हे बोलणं
शेतकऱ्यांनी सुद्धा ऐकलं. शेतकरी आपल्या कामात आहे, तो शेतीचं काम करतोय आणि इकडे भगवान बुद्ध आणि आनंद पुन्हा शहराकडे येण्यासाठी निघाले. झालं असं की अगोदरच्या दिवशी काही चोरांनी एका धनाढ्य सावकाराच्या इथे चोरी केली होती. चोरांनी चोरी केली आणि रात्री सर्व चोर ते सर्व धन घेऊन याच्या शेतात हिस्से वाटप करत बसले होते. हिस्से वाटप करता करता आता एकच धनाची थैली थोडी होती, ती अनेक धन होतं, अनेक धनाच्या थैल्या असतील, सोनं असेल, चांदी असेल, पैसा असेल, साऱ्यांनी समान प्रमाणामध्ये एकमेकांचे वाटे केले. आणि वाटे केल्यानंतर झालं असं की त्यांच्या नजरेत ही थैली आली नाही, धनाची थैली, आणि ती थैली तिथेच विसरून राहिली. ती थैली तिथेच विसरून राहिली. बुद्ध निघून गेले होते. या शेतकऱ्याची नजर पुन्हा त्या थैलीवर पडली आणि त्या शेतकऱ्याने ती थैली घेतली आणि बांधाच्या थोडं पलीकडे जाऊन एक गड्डा, जमिनीमध्ये खोल गड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये ती थैली पुरली. बघा, बुद्ध त्या थैलीला पाहून म्हणतायत की आनंदा, ही जहरील्या साप बघ, जहरीला साप तिथे पडलेला आहे. हे शेतकऱ्यानं सुद्धा ऐकलेलं आहे. पण बुद्ध आणि आनंद निघून गेल्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्याची नजर त्या थैलीवरती पडली धनाच्या, आणि त्या शेतकऱ्यानं ती आपल्या हातात घेतली. आपल्या बांधाच्या थोडा दूर जाऊन त्याने जमिनीमध्ये खोल खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये ती थैली पुरली. आणि पुन्हा तो त्याच्या कामाला लागला होता. शेतीतले जे काम का असतात ते काम करू लागला. झालं असं की रात्री जिकडे तिकडे बोंबाबोंब झाली, सावकाराच्या घरी चोरी झाली, सावकाराच्या घरी चोरी झाली. आणि असं म्हटल्यानंतर जिकडे तिकडे लोकांना समजलं. मग तो धनवान ज्याच्याकडे चोरी झाली होती काही लोक घेऊन, त्याने काय केलं की जिथे माणसाच्या पावलांचे ठसे आहेत अशा ठशांकडे येत 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 किंवा त्या ठशांबरोबर येत तो शेतापर्यंत आला. चोराच्या पायाचे ठसे बघून 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 तो शेतकरी जिथे होता तिथं तो आला. गावातल्या बऱ्याच लोकांना तो घेऊन आला होता. आणि तिथे आल्यानंतर तो पुन्हा शेतीमध्ये राबणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या पावलाचे ठसे पाहून, थैली उचलून त्यानं दुसऱ्या खड्ड्यात नेऊन टाकली होती, तर त्या ठशांनी पुन्हा तो थैलीपर्यंत गेला. त्यानं धनाची थैली उचलली आणि राजाकडे तो गेला न्याय मागण्यासाठी. राजा, माझ्याकडे अशा अशा पद्धतीनं धनाची चोरी झालेली आहे आणि मला न्याय पाहिजे. राजाने काही सैनिकांची नेमणूक केली, त्याच्यासोबत काही सैनिक पाठवून दिले, त्या धनाढ्य माणसासोबत काही सैनिक पाठवून दिले आणि थेट सैनिकांनी तो धनवान माणूस त्या राबणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आला आणि सैनिकांनी त्याला उचललं त्यांच्यासोबत नेण्यासाठी. शेतकऱ्याचा काही कसूर नाही, फक्त त्यांनी लालसेपोटी, आसक्तीपोटी ती धनाची थैली उचलली आणि त्यांनी पुरून ठेवली. शेतकऱ्याला उचललं आणि शेतकऱ्याला उचलून मारत मारत, कोड्यांचा मार होता तेव्हा, चाबूक, घोड्याला मारण्यासाठी चाबूक जो असतो त्या चाबकाने फटकारत 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 त्या सैनिकाने त्याला राजाच्या दरबारात नेलं. तर राजा बोले जल हाले. राजानं येऊ तिऊ विचार केला नाही, याला गळफास लावून मारून टाका चोराला. आता तुम्ही कोर्टातही बघा, मग जेलमध्येही बघा, चोरीवाल्याला जास्त मारतात. एवढं बेदम मारतात त्याला की नाही खरं का. बाकीच्या गुन्हेगाराला तेवढं काही सतवत नाही, त्रास देत नाहीत, पण चोरीवाल्याला लय फोडून काढतात पोलीस लोक. काय माहीत नाही काय आहे ते. तर याला सुद्धा असं चोरात मारत मारत नेलं, राजाच्या दरबारात हजर केलं. राजानं फरमान दिला की जा, याला मृत्यूची शिक्षा देण्यात आली, याला फाशीची शिक्षा देण्यात आली. पुन्हा सैनिकांनी त्याला घेतलं आणि सैनिक त्याला घेऊन जात असताना, जिथे फाशी द्यायची अशा ठिकाणापर्यंत जात असताना, हा शेतकरी म्हणायचा मोठमोठ्यानं, तो बघा जहरीला साप,
अरे तो बघा जहरीला साप. त्यानं बुद्धाचे जे शब्द ऐकले होते आनंदाला सांगताना, भगवंतांनी सांगितलं होतं आनंदाला की आनंदा तो बघ जहरीला साप, धनाची थैली. याच्या कानात तेवढीच गोष्ट राहिली. म्हणजे यांनी मार खाल्ला. राजाने फरमान दिलं की याला फाशी देण्यात यावी. फाशीच्या जिथे दिल्या जात होती त्या ठिकाणापर्यंत जात असताना हा एकच शब्द मोठमोठ्यानं म्हणू लागला, अरे तो बघा जहरीला साप, अरे तो बघा जहरीला साप. फाशीच्या ठिकाणापर्यंत नेण्यात आलं. पण सगळ्या सैनिकांना काही समजेन असं झालं की असंच का म्हणू लागला. कारण काय, पुन्हा फाशी कॅन्सल झाली, पुन्हा दरबारात आणल्या गेलं. दरबारात आणलं. दरबारात राजाच्या समोर आहे तरी मोठमोठ्यानं म्हणू लागला की अरे तो बघा जहरीला साप. थैली त्याच्या जवळच होती ना, ती चोरून आणलेली थैली सैनिकाजवळ होती. ते पाहून तो त्याला म्हणायचा की अरे तो बघा जहरीला साप, अरे तो बघा जहरीला साप. कोणाच्या काहीच लक्षात येईना. राजानं विचारलं की तू असा का करू लागला, कोणता जहरीला साप, इथं तर कोणताच जहरीला साप नाहीये, इथे साप कुठेच दिसत नाही, तू जहरीला साप का म्हणतोय. राजानं खरंच ती थैली खोलून पाहिली तर त्याच्यात धन होतं. तरी तो मोठमोठ्यानं म्हणू लागला की जहरीला साप, तो बघा जहरीला साप. राजा म्हणे की यामध्ये काहीतरी आहे. तेव्हा शेतकरी म्हणे की मला बुद्धांना साक्षीदार करायचं आहे. या साऱ्या गोष्टीचा साक्षीदार कोण आहेत, तर तथागत सम्यक संबुद्ध आहेत. तर मला बुद्धांना या गोष्टीसाठी साक्षीदार करायचं आहे. मग भलेही तुम्ही मला फाशी द्या, मला काय हरकत नाही. राजाला ती गोष्ट पटली. राजा, तो शेतकरी, तो धनवान माणूस आणि काही सैनिक घेऊन त्या शेतकऱ्याला घेऊन ते जेतवनात गेले, जिथे तथागत सम्यक संबुद्ध होते. जेतवनात गेल्यानंतर राजा आणि तथागत सम्यक संबुद्धांना विनंतीपूर्वक असा प्रश्न विचारला की भगवान, या शेतकऱ्याला तुम्ही ओळखता का. आता बुद्ध त्याच शेतकऱ्याला श्रोतापन्न करायला गेले होते. त्याच्या मनाची अवस्था बुद्धांनी ओळखली होती. बुद्ध म्हणाले, राजन, या शेतकऱ्यानं त्याच्या बांधावरती ती थैली उचलली आणि खड्ड्यात नेऊन पुरली, पण खरे चोर वेगळे आहेत. खरे चोर वेगळे आहेत. आणि तेव्हा घडलेली सगळी घटना तथागत सम्यक संबुद्धांनी राजाला सांगितली. तेव्हा राजा सुद्धा आनंदित झाला. राजा त्या शेतकऱ्याला म्हणाला की भल्या माणसा, तथागत सम्यक संबुद्ध जर तुझ्या या कृतीमध्ये साक्षीदार म्हणून उपस्थित नसते तर तू भला माणूस फुकटचा मारला गेला असता, तुझं जीवन उद्ध्वस्त झालं असतं किंवा तू मेला असता. तेव्हा सारे त्याला सोडून निघून गेले. त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोणाची, शेतकऱ्याची. शेतकऱ्याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी त्या शेतकऱ्याला धम्मोपदेश दिला आणि तो शेतकरी तिथे श्रोतापन्न झाला. त्याच्या मनातले 3 बंधनं गळून पडले, तुटले. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे असलेल्या साऱ्या भिक्खू संघाला हा आजच्या गाथेचा उपदेश दिलेला आहे. या गाथेचा अर्थ असा आहे, या गाथेचा अर्थ समजून घेत असताना तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की जे कर्म केल्यानंतर आपल्याला दुःख भोगावं लागतं, तर पंडित लोक असे कर्म करत नाही. पंडित लोक असं कर्म करत नाहीत. पंडित म्हणजे शहाणे लोक. शहाणे लोक असे कर्म करत नाहीत की जे केल्यानंतर माणसाला दुःख भोगावं लागतं. ते प्रत्येक कर्म करत असताना त्या कर्माची शहानिशा करतात आणि मग ते कर्म करतात की जेणेकरून त्यांना दुःख भोगायला मिळू नये. त्या शेतकऱ्यानं तसा विचार केला नाही. त्यानं धरली ती धनाची थैली आणि नेऊन दुसरीकडे पुरली. त्याच्या मनात त्यावेळेस आसक्ती निर्माण झाली असेल, पण बुद्धाच्या दर्शनाने तो वाचला. बुद्धाचं दर्शन त्याला झालं. बुद्धाच्या दर्शनानं तो वाचला. तथागत सम्यक संबुद्ध पुढे असं म्हणतात की आपल्या मनाला सन्मार्गावर लावण्यासाठी आपण सदोनीत
आपल्या प्रज्ञेचा वापर करावा. शहाणपण किंवा ज्याला म्हणतो आपण ज्ञान आणि प्रज्ञा, या तीन गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. शहाणपण ज्याला म्हणतो की भला मोठा शहाणा झाला का आणि तुला शहाणपण नाही का, असं सामाजिक जीवनात आपण बोलतो ना, एखाद्या माणसाला एखाद्या स्त्रीला म्हणतो, तर ते शहाणपण म्हणजे प्रज्ञा नाहीये. शहाणपण म्हणजे अजिबात प्रज्ञा नाही आहे. प्रज्ञा हे केवळ शहाणपण नसून प्रज्ञा हे माणसाला तारणारं ज्ञान आहे. तारणारं ज्ञान आहे म्हणजे इथे शहाणे लोक सुद्धा असे कर्म करतात की ज्या कर्माचा विपाक हे दुःख आहे. इथं सुज्ञ लोक सुद्धा असा कर्म करतात की ज्या कर्माचा विपाक दुःख आहे. पण इथे प्रज्ञावान लोक असं कर्म करतात की ज्या कर्माचा परिणाम दुःख नाहीये. कर्म तीन गोष्टीनं होतात, कायेनं, वाचेनं आणि मनानं. म्हणजे प्रज्ञावान म्हणजे शहाणा अजिबात होऊ शकत नाही. प्रज्ञावान याचा अर्थ आहे की ज्याने धम्माला जाणलेला आहे. शहाणा फक्त धम्माला मानतो, पण प्रज्ञावान धम्माला जाणतो. दोन गोष्टीची तफावत आहे उपासक आणि उपासिकांना. म्हणजे आम्ही शहाणा होण्यापेक्षा प्रज्ञावान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रज्ञावान हा प्रत्येक कर्म करत असताना त्या कर्माच्या परिणामाला जाणतो. मी काय करू लागलो, काय ना, मी वाणीनं कोणता शब्द बोलू लागलो, मी मनानं कोणता विचार करू लागलो. माझ्या पाचही इंद्रियाचा राजा मन आहे आणि म्हणून या राजाला मी सुधारण्यासाठी काय करू लागलो, मनाला सुधारण्यासाठी मी काय करू लागलो, असा फक्त प्रज्ञावान माणसं विचार करतात. शहाण्या लोकांना ते जमत नाही. शेतकरी शहाणा होता, सोबत सोबत प्रज्ञावान पण होता, है ना. म्हणजे तो जर बुद्धानं सांगितलेला तो शब्द त्यांनी म्हटला नसता त्या सुळापर्यंत जाईपर्यंत, तर तो मेला असता, त्याला फाशी दिली असती. तर आपल्या जीवनाला जगत असताना अशा धनाच्या थैल्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्याला आता धनाची थैली म्हणजे कोणतं, तुम्ही म्हणजे असे विचार, जहरीला साप है ना, जहरीला सापापासून आपण लांब राहिलं पाहिजे. जहरीली नागिन हिच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. ही पटर करणारी जहरीली नागिन आहे, नागिन आहे ती नागिन. ही नागिन एवढी खतरनाक आहे की त्या नागिनीनं चावल्यानंतर तरी माणूस वाचल, लवकर दवाखान्यात नेला. पण हिनं जर चावलं रे चावलं तर माणूस मरेपर्यंत चुकी होत नाही. शब्द माणसाचे शब्द जहराच्याही पलीकडे काम करतात आणि माणसाचे शब्दच अमृताच्या पलीकडे सुद्धा काम करतात. प्रज्ञावान माणूस आपल्या शब्दांद्वारे जनमानसाच्या कानामध्ये अमृत देतो, अमृत टाकतो. प्रज्ञावान माणसाचे शब्द हे कुठल्याही माणसाला दुखी करत नाहीत. प्रज्ञावान माणसाचे कृत्य हे कुठल्याही माणसाला दुखी करत नाहीत. इथे भगवान बुद्धानं सांगितलं. भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा माणूस माणसाच्या मनाला प्रज्ञायुक्त भावनेनं समजून घेऊन जेव्हा शरीराद्वारे कर्म करतो, तेव्हा प्रज्ञावान माणसाचे कर्म कधीही चुकत नाहीत, अजिबात चुकत नाही. आणि म्हणून आपण सुद्धा या गाथेच्या अर्थाने आपल्या जीवनाला जगत असताना आपल्या चित्ताला प्रज्ञावान चित्त म्हणून कामाला लावलं पाहिजे. ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या भल्या लोकांना सुखी व्हायचं आहे, आनंददायी आपलं जीवन जगायचं आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये जहरील्या सापाला समजून घेतलं पाहिजे. आसक्ती हे जहरीला साप आहे, तृष्णा हा जहरीला साप आहे, राग हा जहरीला साप आहे, द्वेष हा जहरीला साप आहे. आणि म्हणून या साऱ्या वाईट विकारापासून बाहेर येण्यासाठी आपण सदोनित धम्म श्रवण करून
धम्माला जाणून आपल्या चित्ताला वारंवार प्रज्ञावान बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हा उपदेश आज तथागत सम्यक संबुद्धांनी त्या उपासक उपासिकांना किंवा भिक्खू संघाला तिथे दिलेला आहे। प्रज्ञा ही साऱ्यांकडे असते, फक्त ज्ञान नाही, त्याच्या पुढे एक शब्द येतो विशुद्ध ज्ञान। ज्ञानाच्या पुढे ज्ञान म्हणजे शहाणपण, ज्ञान म्हणजे शहाणपण। या ज्ञानाच्या पुढे एक जो शब्द येतो विशुद्ध ज्ञान। विशुद्ध ज्ञान कोणतं? कायेचं, वाचेचं, मनाचं। विशुद्ध ज्ञान कोणतं? कर्माचं। विशुद्ध ज्ञान कोणतं? चार आर्य सत्याचं। विशुद्ध ज्ञान कोणतं? की जे लोक कर्म करण्याच्या अगोदर विचार करतात किंवा जे लोक आपला एक शब्द खर्च करण्याच्या अगोदर त्या शब्दाचा काय परिणाम होईल याचा विचार करतात, तर त्या लोकांकडे असलेली ती प्रज्ञा म्हणजे विशुद्ध ज्ञान आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे अशा पद्धतीनं सुंदर असा उपदेश दिला। आणि हा उपदेश देत असताना जे तो म्हणात, तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मपदातील ही 67 क्रमांकाची गाथा बोलली आहे। तथागत म्हणतात, नतं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति यस्य असुमुखो रोदं विपाकं पटिसेवति। अर्थ, असे कर्म करणे चांगले नाही की जे केल्यावर पश्चाताप करावा लागेल आणि ज्याचे फळ रडत रडत भोगावे लागेल। अज्ञानपणामध्ये शेतकऱ्यानं कर्म केलं, धनाची थैली उचलून दुसऱ्या खड्ड्यात देऊन पुरली, तर अज्ञानपणाचं कर्म आहे। म्हणजे असे कर्म करू नये की जे कर्म केल्यानंतर त्याचं फळ रडत रडत भोगावं लागेल। काही त्याचा कुठलाही त्या चोरीमध्ये हस्तक्षेप नसताना सुद्धा त्याच्या शेतापासून ते राजाच्या दरबारापर्यंत त्याला कोडे मारत मारत सैनिकांनी नेलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्या त्या एका कर्मामुळे, अज्ञानीपणाने केलेल्या त्याच्या एका कर्मामुळे त्याला कोडे भेटले, शाबकाचे फटकार भेटले। म्हणजे हे अज्ञानपणामध्ये केलेलं कर्म आहे आणि अज्ञानपणातलं केलेलं कर्म हे माणसाला कदापि सुख देत नाही, ते दुःखच देते। आपण सदा सर्वदा असेच कर्म करावे की ज्या कर्माचा परिणाम सध्याला सुद्धा सुखकारक असेल, येणाऱ्या काळात सुद्धा सुखकारक असेल किंवा येणाऱ्या जन्मात सुद्धा ते कर्म आम्हाला सुखी बनवतील। हे कर्म केल्यानंतरच माणसाला सुख प्राप्त होते। तेव्हा आजच्या गाथेतील अर्थाने आणि आजच्या कथेतील अर्थाने आपल्या सर्वांना हे सुख मिळो अशा पद्धतीची मंगलमैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री आशीर्वाद देऊन आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो।